Thank you.
लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे, योंत प्रविश्य मम वाचमिमं प्रसुतं, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यौ सहस्रचरण श्रवणत्वगादी, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरायूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं, धनुजवनकृशानुं ज्ञानिनामाग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। मंगल भवन मंगलहारी, द्रवहु स्वदशरथं अगरधारी, द्रवहु स्वदशरथं अगरधारी, द्रवहु सदशरथाचर बिहारी, सिया राम मनो चरणानुरागा, अवध सहस समपदु प्रिय रागा, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग, याची आपण भूतालावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य रागरसिक, पंचमवेद निर्माते, हिंदवी स्वराज्य संस्थापक, हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु, अखिल विश्वाला चंद्रभागे मातेप्रमाणे सुशोभित करणारे, अक्षय तनुगात्र, परम पवित्र, ज्ञानेश सत्पात्र अनबोलोबा पुत्र, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग असून, जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये संतांच्या चरण रजाचा महिमा सांगून संतांच्या नामाचा गुणानुवाद गातात. विठ्ठला विठ्ठल. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी, अभंगावर काही बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: भारतीय आत्मोन्नती आणि विश्वशांती सद्गुरु सेवा मंडळ, पेंढारदेवी एकलेरा, तालुका कपराडा, जिल्हा वलसाड, वर्ष पहिले. आणि या पहिल्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना हनुमान जयंतीच्या निमित्तानं, तसेच हनुमंतरायाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं आपण सर्वजण जमला आहात. खऱ्या अर्थानं आपण हनुमानजीची मूर्ती आपल्या गावामध्ये बसवतो. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, भगवंत आपल्या गावामध्ये आला की चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी. जेव्हा भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये प्रवेश केला त्यावेळेला गोकुळातली कुठलीही चिंता शिल्लक राहिली नाही. आता या ठिकाणी आपल्या या एकलेरा गावामध्ये
हनुमानजींना प्रवेश केला तर या गावामध्ये सुद्धा कुठलीही प्रकारची चिंता राहणार नाही. अशा हनुमानजीचे आपण प्राणप्रतिष्ठा करणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं ह्या जा भव्य दिवस स्वरूपाचा हा सप्ताह घडून येत असन तर कुणामुळं तर खऱ्या अर्थानं गुरुवर्य गुरुनाम परमपूज्य सदाशिव बाबांच्या आशीर्वादानं, तसेच परमपूज्य प्रातस्मरणीय रामदास बाबा बागुला असतील, तसेच केरोबा महाराज असतील, सकल संतांच्या आशीर्वादानं हा चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आपण पहिल्या वर्षाला आपण सुरुवात करत आहोत. या पहिल्या वर्षाची शोभा वाढवण्याकरता खऱ्या अर्थानं भाजपचे अध्यक्ष सोमाभाऊ म्हात्रे, बरोबर का, सोमाभाऊ म्हात्रे यांची उपस्थिती आणि यांच्या उपस्थितीनं कार्यक्रमाला आलेली भव्य दिव्यता खऱ्या अर्थानं अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा निवडलेला आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय संतांच्या चरणाला जर आपण लागलो तर त्याचा परिणाम काय होईल, त्याचा परिपाक काय होईल याचं दिशा दिग्दर्शन करतात. विठ्ठला विठ्ठल. महाराज सांगतात की संत चरण रज लागता सहज. संत चरण रज, रज या शब्दाचा अर्थ होतो माती. संतांच्या पायाची माती आपल्याला सहज लागली तरी आपला उद्धार होतो. इतके संत चरण रज प्रभावी आहे. संतांचे पाय लागले असे महाराज म्हणत नाहीये. महाराज संतांचे पाय म्हणत नाहीये, तर संतांच्या पायाची धूळ जरी लागली तर त्या पायाच्या धुळीना सुद्धा आपला उद्धार होतो. संतांच्या पायाच्या धुळीना जर आपला उद्धार होत असेल तर ते संत किती पवित्र असेल. शास्त्रांना 3 प्रकार सांगितले: संत चरणाचा महिमा, संत चरण रजाचा महिमा आणि संतांचा महिमा. आपण एक एक बघू आणि पुढे चालू. संतांचा महिमा काय हो? संतांचा महिमा किती आहे? समुद्राची शाई केली आणि मेरू पर्वताचा जर पेन केला आणि लिहायला बसलो तरी पुरणार नाही, इतका मोठा संतांचा महिमा आहे. महाराज सांगतात संतांचा महिमा तो संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. म्हैसीला जर्शा गाईनं आणि म्हशीनं किती दूध दिलं तरी आपण तिला कामधेनू म्हणू शकत नाही. तसं संतांचं वर्णन करणारा जरी जन्माला आला पण संतांचं वर्णन करू शकत नाही. हा झाला संतांचा महिमा. संत चरणाचा महिमा. संतांच्या चरणानं कुणाकुणाचा उद्धार झाला हो? संतांच्या चरणानं आपण जर रामायण बघितलं तर रामायणामध्ये संतांच्या चरणाने अनेकांचा उद्धार झाला. संतांच्या चरणानं उद्धार होतो यात नवल नाही. संतांच्या चरणानं उद्धार झाला भिंतीचा. आपण ज्ञानोबरायांचं चरित्र बघितलं तर संतांच्या चरणानं उद्धार झाला ज्ञानोबरायांच्या चरणानं त्या भिंतीचा, ज्ञानोबरायांच्या पदस्पर्शानं त्या खांबाचा. पण संतांच्या पायाच्या स्पर्शाच्या व्यतिरिक्त पायाला लटकलेल्या मातीनं, पायाच्या रजकणानं कुणाचा उद्धार झाला तर महाराज रामायणामधला दृष्टांत आहे. रामायणामध्ये ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि वनवासाला निघाल्यानंतर वनवासाच्या दिशेने रामप्रभू जातात. रामप्रभू जात असताना एक झोपडी बघितली आणि त्या झोपडीमध्ये रामप्रभू डोकावतात. रामप्रभू म्हणतात या झोपडीमध्ये कोण राहतं? पण रामप्रभूंना माहित नाही, कारण त्या झोपडीमध्ये कोणीच नव्हतं. त्या झोपडीमध्ये फक्त एक दगड पडलेला होता, एक शिळा पडलेली होती. रामप्रभूंना काय केलं, आपला पाय मातीमध्ये बुडवला आणि हवेच्या दिशेनं वर धरला. वाऱ्याच्या प्रभावानं पायाची माती त्या दगडावर पडली. परिणाम काय झाला? शिळा होती मनुष्य झाली. शिळा होती मनुष्य झाली.
रामचंद्रांच्या पायाची माती हवेच्या दिशेनं त्या शिळेवर जाऊन पडली, त्या दगडावर जाऊन पडली. परिणाम काय झाला? शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखानिली. त्या दगडातून सुंदर असं स्त्रीचं रूपांतर झालं. ती दगड कोण होतं? ती दगड होती अहिल्या. कारण अहिलेकडून अपराध घडल्यामुळं, अहिलेकडून पाप घडल्यामुळं अहिलेच्या पतीनं म्हणजे गौतम ऋषीने अहिलेला शाप दिला होता, शिळा होऊन पडशील. जोपर्यंत जगाचा मालक प्रभू रामचंद्र या रस्त्यानं जात नाही आणि प्रभू रामचंद्रांच्या रजकन तुला स्पर्श होत नाही, तोपर्यंत दगड होऊन पडशील. पण हा शाप दिलेला होता आणि त्या शिळेतून तात्काळ सुंदर अशी स्त्री रूपांतर झाली. हे सगळं दृश्य बघितलं स्वर्गातून देवांना वाटलं रामाच्या पायाच्या स्पर्शानं दगडाची सुंदर बाया बनतात. म्हणून सगळे देव दगड घेऊन रामाकडे. कशासाठी? बायकासाठी. आम्हालाही बायका भेटतील म्हणून दगड घेऊन त्या रामप्रभूंकडे ज्याला जाडी बायको पाहिजे त्याने जाडा दगड घेतला, ज्याला बारीक पाहिजे त्याने बारीक दगड घेतला, ज्याला चपटी पाहिजे त्याने चपटा दगड घेतला. असे दगड घेऊन रामप्रभूंच्या पुढे लाईन लागली. आणि रामप्रभूंना सांगता, प्रभू या दगडांना स्पर्श करा, या दगडांना तुमच्या पायाचा स्पर्श करा. रामप्रभूंना काही कळे ना नेमकं काय कशा करता चाललंय. त्यावेळेस रामप्रभूंना एक जण सांगतो, देवा आम्ही बघितलं तुझ्या पायाच्या रजकणानं एका दगडातून सुंदर स्त्री निर्माण झाली, आम्हाला सुद्धा बायका पाहिजे, मग या दगडांना पाय लाव, यातूनच सुंदर स्त्री निर्माण होईल आणि ते आम्ही बायका करून घेऊ. प्रभू रामचंद्र म्हणले, येड्यांनो हे असं नाहीये. त्या शिळेला गौतमांकडून शाप मिळाला होता म्हणून ती मनुष्य झाली. माझ्या पायाची ही किमया नाही, हे तर गौतमाच्या शापाचा परिणाम. विठ्ठल विठ्ठल. आपण 3 मुद्दे बघितले. एक संतांचा महिमा, 2 संत चरणाचा महिमा आणि 3 संत चरण रजाचा महिमा. आपण 3 बघितले. मग या संतांच्या चरणाचा रजकन सामान्य मनुष्यांना सहज जरी लागले तर परिणाम होतो काय? वासनेचे बीज जळून जाय. अंतकरणामध्ये असलेली वासना जळून जाते. पण खऱ्या अर्थानं साधू अर्थात संत म्हणावं कुणाला, याची सुद्धा महाराज व्याख्या सांगतात. संत तोची जाना जगी, दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये क्षमा आहे, त्याला संत म्हणा. मग आपण जर कपड्यावरून संतांचं संतत्व ठरत असेल तर ते सांगतात, भगवे तरी श्वान सहजची वेश त्यांचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. कुत्र्याच्याही अंगावर भगवे केस असतात, भगवा रंग असतो, पण त्या कुत्र्याला आपण संत म्हणू शकत नाही. भगव्या कपड्यावरून संतांचा संतत्व ठरत नाही. मग एखादा गुहेमध्ये राहतो, एखाद्या गुफेमध्ये राहतो, त्याला संत म्हणता येईल का? अहो गुफेमध्ये तर उंदीर पण राहतो, मग त्या उंदराला संत म्हणायचं का? नाही. मग संत कुणाला म्हणायचं? तर
रज लागल्याचे परिणाम होतो काय? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जोडले जाय मग राम नामे उपजे आवडी. अंतकरणातली वासना जळून गेली की मग राम नावाची आवड निर्माण होते. अंतकरणातली वासना गेल्याशिवाय राम नावाची आवड निर्माण होत नाही. जसं हे स्टँड आहे, हे स्टँड जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत मी तो उभं राहू शकत नाही. पण स्टँड बाजूला काढल्यानंतर मी तो उभं राहू शकतो. मी तर इथं उभं राहू का शकत नव्हतो? कारण इथं जागा स्टँडनी घेतलेली होती. स्टँडची जागा बाजूला झाली, माझी जागा मोकळी झाली. तसंच या अंतकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मत्स्य, अहंकार आणि दंभ हे षडविकार भरलेले आहे. हे षडविकार जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत राम या शरीरामध्ये प्रवेश करत नाही. एक मी श्लेष सांगतो व्याकरणातला, ज्याला पटलं त्यांनी प्रतिसाद द्या, ज्याला नाही पटलं त्यांनी उद्या प्रसाद घ्या. ऐका, आराम की जरूरत है तो एक काम कर. नीट ऐका, आराम की जरूरत है तो बस एक काम कर. राम के शरण में राम राम कर, बाद में जिंदगी भर आराम कर. ही राम नावाची ताकद आहे. काय राम नावाची ताकद? आराम की जरूरत है तो बस एक काम कर. राम के शरण में राम राम कर, बाद में जिंदगी भर आराम कर. ही राम नावाची ताकद आहे. म्हणून मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. राम नावाची आवड निर्माण झाली की सुख वाढायला लागतं. पण राम नावाची आवड निर्माण होण्याकरता पूर्वजन्माचं काहीतरी पुण्य लागतं. या मंडपामध्ये तुम्ही येऊन बसलात ना तर तुमचं सुद्धा मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य शिल्लक आहे आणि त्या पुण्याचे तुम्ही भागीदारी आहात. म्हणून या ठिकाणी येण्याचं भाग्य तुम्हाला प्राप्त झालं. सदू बाबा एवढ्या लांबून तुमच्या गावामध्ये येतात आणि हे सत्कार्य करून घेतात. माणसांना हाताशी धरून, त्याप्रमाणे आमचे जयराम भाऊ असेल, अनेक कार्यकर्ते असेल, यांना हाताशी धरून हे कार्य करून घेतात. सदू बाबा ज्या आरती इथं येतात त्या आरती सदू बाबांवर तुमचे काहीतरी ऋण आहेत आणि ते ऋण फेडण्याकरता बाबा इथं येतात आणि तुमच्याकडून हे सत्कार्य करून घेतात. सत्कार्य कारण या नामचिंतनासाठी किंवा या परमार्थ प्राप्तीसाठी महाराज सांगतात, यासाठी आम्ही मागच्या जन्मामध्ये फार मोठं पुण्य केलं. पुण्य आशे जयाच्या पदारी पंढरीचा तो करी पंढरी पुण्य आशे जयाच्या ज्याचे असेल पदरी. पूर्व म्हणजे मागच्या जन्माचं पुण्य असल्याशिवाय इथं यायला मिळत नाही. मी एक हिंदीतून वाक्य बोलतो कारण इथं माझी भाषा कळते असं मला तरी वाटत नाही. का कळते? कळते का माझी भाषा तुम्हाला? नाही कळते? कळते थोडी थोडी कळते ना. एक हिंदीतून वाक्य बोलतो, ऐका. सपने तो हर कोई सजाता है लेकिन भगवान हर किसी का सपना पूरा नहीं करता. सपने तो हर कोई सजाता है लेकिन भगवान हर किसी का सपना पूरा नहीं करता. इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है जिसे मेरे हनुमान जी बुलाते हैं. या ठिकाणी फक्त तोच येऊ शकतो ज्याला माझे हनुमानजी बोलावतात, तोच येऊ शकतो. म्हणून इथं येण्यासाठी सुद्धा पूर्वजन्मीचं काहीतरी सुकृत पाहिजे, काहीतरी पुण्य पाहिजे. मग राम नाव मुखाला येण्यासाठी सुद्धा मागच्या जन्माचं काहीतरी पुण्याही पाहिजे. ती पुण्याही आमच्याकडे येईल कुठून? तर आम्हाला संतांच्या चरणाचं रजकन स्पर्श झाल्यानंतर आमच्या अंतकरणातले काम, क्रोध, लोभ, मोह, मत्स्य, अहंकार, दंभ हे षडविकार निघून गेल्यानंतर आम्हाला राम नावाची आवड निर्माण होईल. आणि त्या राम नावाच्या आवडीचा, त्या राम नामाचा प्रभाव काय हो? त्या राम नावाचा प्रभाव जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. राम नामी
राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढो लागे. मग राम नावाची आवड निर्माण होते. राम नावाची आवड निर्माण झाली की सुख घडो घडी वाढो लागे. आपल्या दुःखाची निवृत्ती होते आणि सुखाची प्राप्ती होते. म्हणजे आपण सर्वजण कशासाठी दररोज काबाड कष्ट करतो? आपण दररोज सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत आपण काबाड कष्ट करतो. कशासाठी? बरं, त्यांना नाही भाषा कळत माझी, तुम्हाला तर कळते ना, मग तुम्ही तरी बोलत चला. सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत आपण काबाड कष्ट करतो पोटासाठी, अर्थात पैशासाठी. बरोबर? सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत कष्ट करतो कशासाठी? पैशासाठी. हा, शेतामध्ये राब राब राबतो, उन्हा तानाकडे बघत नाही, पोटाकडे बघत नाही. कशासाठी? अन्नासाठी, म्हणजेच पैशासाठी. मी एवढ्या लांबून इथपर्यंत आलो कशासाठी? पैशासाठी. महाराज सांगतात पैशामध्ये सुख नाही, कारण पैशानं सुख विकत घेता येत असतं तर कोरोनाच्या काळामध्ये एवढे मोठे मोठे नेते मेले, ते मेले नसते. बरोबर का नाही? एवढे मोठे मोठे नेते लोक मेले, एवढे मोठे मोठे कोट्याधीश मेले, त्यांच्या वजना इतके पैसे द्यायला ते तयार होते, पण माणसं वाचले नाही. तुम्ही आम्ही कोरोनातून वाचलो, खऱ्या अर्थानं तुमचं आणि माझं काहीतरी भाग्य, तुमचं आणि माझं काहीतरी ऋणानुबंध शिल्लक होतं, म्हणून तुम्ही आणि मी वाचलो. बरवे झाले आजीवरी, बरवे झाले आजीवरी, नाही पडलं मृत्यूच्या हारी, नाही पडलं मृत्यूच्या हारी, नाही पडलं मृत्यूच्या हारी, नाही पडलं मृत्यूच्या हारी. वाचून आलो रे पवारी, वाचून आलो रे पवारी, वाचून आलो रे पवारी, वाचून आलो रे पवारी. हुरडते हरीची माझ्या मार्फले, हरीची माझ्या मार्फले, तुला या काळी अवकाश दिला, 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 या काळी महाराज सांगतात बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यू. तर खऱ्या अर्थाने त्या भगवंताचे उपकार आहे. मग कोरोनामध्ये वाचलो, मग त्याच्या सत्यासाठी आपण आलं पाहिजे, त्याच्या नामचिंतनासाठी आपण आलं पाहिजे, त्याचं कुठल्याही प्रकारचं भगवंताचं कार्य असो आपण गेलं पाहिजे, कारण आपल्याला त्यानं जीवदान दिलं म्हणून आपण धावून गेलं पाहिजे. म्हणून मग रामनामे उपजे आवडी. मग राम नाव मुखाला येण्यासाठी पुण्य लागतं. ही झाली राम नावाची ताकद. पण याही उलट कृष्ण नावाची ताकद सुद्धा तितकीच श्रेष्ठ आहे. कृष्ण नावाची ताकद काय हो? इकडे लक्ष द्या. कृष्ण नावाची ताकद काय हो? तर महाराज सांगतात कृष्ण या अक्षरामध्ये किती शब्द आहे? कृष्ण, तीन शब्द आहे. कृष्ण. कृष्ण या शब्दाचा अर्थ होतो काय? कु का मतलब होता है माँ की कोख से मुक्ति, श का मतलब होता है संसार की शोक से मुक्ति, न का कृष्ण न का मतलब होता है यमराज के नरक से मुक्ति. म्हणजे माँ की कोख, संसार का शोक, यमराज का नरक, या तीनों से मुक्ति दिलाता है, वही तो कृष्ण होता है. विठला विठला. शास्त्रकार सुद्धा त्याचं वर्णन करतात. रकार उच्चार मात्रेन बहिर्निर्याती पातकम गुण प्रवेश भावेच मकारस्तु कपाटवत. ही राम नावाची ताकद. आणि कृष्ण नावाची ताकद हो. कृष्णबोर वाचक शब्दो नश्य निवृत्ती वाचकाः तयोरैक्यम परब्रह्म कृष्ण इति भिदीयति. ही कृष्ण नावाची ताकद. मग राम नावाची आवड निर्माण होते. आणि राम नावाच्या आवडीनं, त्या रामाच्या स्मरणानं, त्या रामाच्या चिंतनानं होतं काय? तर आनंद प्राप्त होतो. कोणाला प्राप्त झाला? तर हनुमंताला प्राप्त झाला. ज्यांची आपण मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठा करणार आहोत त्या हनुमंतरायाला तो आनंद प्राप्त झाला. हनुमंतरायांचा जन्म कसा झाला तर तुम्हाला माहित असेल, पण थोडक्यात सांगता ऐका. ऋषिमुख पर्वतावर अंजना माता तप करते. अंजना माता तप यासाठी करते की पुत्र प्राप्तीसाठी अंजना माता तप करते. त्या अंजनीला वाटलं माझ्या पोटी सुद्धा एखादं संतान पाहिजे, एखादा मुलगा पाहिजे, म्हणून अंजनी तप करते. कुठं? ऋषिमुख पर्वतावर. आणि त्या ऋषिमुख पर्वतावर तप करत असताना झाला असं, घारीनं इकडे पिंड झडपला, पिंड घारीने झडपिला आणि तो अंजनीच्या ओटीमध्ये नेऊन टाकला. अंजनीने तो सेविला आणि अंजनीने तो पिंड सेवन केल्यानंतर अंजना माता त्या पर्वतावर बसून कुणाची आराधना करत होती हो?
तर भगवान शंकराची, भगवान शिवाची आराधना करत होती. भगवान शिवजी प्रसन्न झाले, भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तिनं तो पिंड ग्रहण केल्यानंतर भगवान शिवजीनं अवतार घ्यायचं ठरवलं. मग हनुमंतराय हे जर आपण याचा इतिहास जर बघितला तर हनुमंतराय हा भगवान शंकराचा अवतार आहे. कितवा अवतार आहे हो? खाली बसलेल्यापैकी कोण सांगू शकेल? हनुमंतराय हे भगवान शंकराचा कितवा अवतार आहे? कितवा? कितवा? 20? 11? बरोबर. कितवा अवतार आहे? 11वा अवतार आहे. तुका म्हणे रुद्रा, रुद्र अवतार हा भगवान शंकराचा अवतार का घेतला? आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो, आपल्याला एवढं तरी माहित पाहिजे म्हणून सांगतो, एवढं सांगतो आणि सेवा आटोपतो. ऐकता, भगवान शिवजीनं 11वा अवतार का घेतला याचं कारण असं आहे. भगवान शंकराचं आणि कुणाचं लग्न झालं? भगवान शंकराची बायको, भाषा नाहीच कळते का? भगवान शंकराची बायको का कोण? पार्वती. ज्यांना कळतं ते तरी बोलत जा. भगवान शंकराची बायको पार्वती. भगवान शंकराचं आणि पार्वतीचं झालं लग्न. लग्न झाल्यानंतर जुन्या काळामध्ये लग्नामध्ये कन्यादान करण्याची प्रथा. तुमच्याकडे करता कन्यादान? मला काय हलवता हा किंवा नाही सांगा. कन्यादान करता की नाही करत? करता. तसं कन्यादान करण्याची प्रथा. मग भगवान शंकराला राहण्यासाठी घर नव्हतं. भगवान शंकर कुठं राहतात? स्मशानात राहतात, स्मशान भूमीमध्ये राहतात. मग भगवान शंकराला राहण्याकरता घर नाही. मग भगवान शंकराला काहीतरी आपण कन्यादान घ्यावं असं वाटलं. धनाची देवता म्हणजे कुबेराला, आणि कुबेरानं भगवान शंकराला सोन्याची नगरी भेट म्हणून दिली. कारण ती जी लंका आहे ना, पुलस्त्य ऋषींकडे भगवान शिवजी आले आणि भगवान शिवजी म्हणतात आमच्या घराची वास्तुशांती तुम्हाला यावं लागेल. पुलस्त्य ऋषी म्हटले माझंही जमणार नाही. मग एक काम करा, माझ्या मुलाला न्या. आता पुलस्त्य ऋषींचा मुलगा जर कोण असेल तर पुलस्त्य ऋषींचा मुलगा आहे रावण. पुलस्त्य ऋषींचा मुलगा रावण. रावणाकडे भगवान शिवजी आले. रावणाला सांगितलं तुम्ही तरी नाही म्हणू नका, आमच्या घराची वास्तुशांती, त्या वास्तुशांतीसाठी तुम्ही या. रावण म्हटला मी येईल. पण म्हटले आता रामनवमी हनुमान जयंतीचा प्रेड चालू आहे, तुम्हाला कुठे कार्यक्रम नाहीये का? तेव्हा रावणाचे मुखातले उद्गार आहे. रावण म्हणतो रावणाला कार्यक्रम नसतात. कोण म्हणतं? रावण म्हणतो. मग जो रावण आहे त्याला कार्यक्रम नसतात. हनुमान जयंती असं नाही तर रामनवमी असो, बर का? रावण म्हणतो मला कुठंच कार्यक्रम नाही, मी येऊन जाईन. मग आता रावणानं तयारी केली येण्यासाठी. रावण आला, त्या लंकेमध्ये आला. लंकेच्या भगवान शिवजीला कुबेराने दिलेल्या लंकेच्या आता वास्तुशांती चालू करायची. होम मांडला, सगळं काही साहित्य मांडलं आणि मांडल्यानंतर 10 वाजता आहुती चालू केली. संध्याकाळी 5 वाजता पूर्ण आहुती झाली. वास्तुशांती यशस्वीरित्या पार पडली. आता वास्तुशांती झाल्यानंतर ब्राह्मणाला काहीतरी दक्षिणा द्यावा लागते, काहीतरी मानधन द्यावं लागतं, काहीतरी दक्षिणा स्वरूपानं धान्य किंवा पैसे द्यावा लागतात. म्हणून भगवान शिवजी त्या रावणाला विचारतात तुम्ही सुंदर अशा पद्धतीने आमच्या घराची वास्तुशांती केली, याच्या मोबदल्यात तुम्हाला आम्ही देऊ काय? तेव्हा तो रावण म्हटला याच्या बदल्यात मी मागणार ते देणार का? भगवान शिवजी म्हणले मागा, जे मागायचं ते मागा, मी देऊन टाकेन. त्यावेळी भगवान शिवजीकडे रावणानं मागितलं ज्या घराची आपण वास्तुशांती केली त्याचा 7-12 उतारा माझ्या नावावर करून द्या. कोण म्हटलं? काय म्हटला? ज्या घराची वास्तुशांती केली ते घरच माझ्या नावावर करून द्या. रावण म्हटला. पण भगवान शंकरानं शब्द दिलेला होता. भगवान शंकरानं तथास्तु म्हणून पाणी ग्रहण केलं, तथास्तु म्हणून ते घर सोडून दिलं. ते घर होतं कोणाचं? होतं कोणाचं? कुबेराचं. कुबेरानं दान दिलं कोणाला? शंकराला. शंकराकडून बळकवलं कुणी?
रावणानं. मग भगवान शंकराकडून रावणानं बळकावल्यानंतर भगवान शंकराला अतिशय राग आला आणि भगवान शंकर म्हटले, माझ्याकडून यांनी जर माझी लंका जर लुबडली असेल, माझी लंका जर चोरली असेल, तर याची लंका मी एक दिवस अवताराला येईल आणि याची लंका जाळेल, तेव्हा शांत बसेल. मग भगवान शंकराने 11वा अवतार भगवान हनुमंतरायाचा घेतला, मारुतीचा घेतला आणि ती लंका जाळली. जय जय राम दूत हनुमंत हनुमंत, जय जय राम दूत हनुमंत हनुमंत. शंकरानं 11वा अवतार घेतला हनुमानजीचा, मारुतीचा आणि ती सोन्याची लंका जाळली. तेव्हा हनुमंतराय शांत झाले, म्हणजे भगवान शिवजी शांत झाले. म्हणून आपण त्या हनुमंतराची स्थापना आपण या आपल्या गावामध्ये करत आहात. याची पावित्र्य गावामध्ये मंदिर का असावं तुम्हाला कळत नाहीये मी काय बोलतो, तरी पण सांगतो ऐका. गावात मंदिर का असावं? मंदिर या 3 अक्षरामध्ये इतकी ताकद आहे. पहिला मन, मंदिरातला पहिला मन तो म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. जिथे गेल्यानंतर दिव्यता येते, जिथे गेल्यानंतर भव्यता येते, जिथे गेल्यानंतर मंगलता येते, त्याला म्हणतात मंदिर. असं हे मंदिर. एकदा आज की खबर मध्ये मुरारी बापूंना त्या एका व्यक्तीनं प्रश्न विचारला होता, मुरारी बापूंना, की तुम्ही सांगता देव जर सगळीकडे आहे, हरी व्यापक सर्वत्र समाना, देव जर सगळीकडे आहे तर मग मंदिर बांधण्याची गरज काय? मंदिरामध्ये देवाची स्थापना करण्याची गरज काय? मंदिरामध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्याची गरज काय? त्यावेळेस मोरारी बापूंना प्रश्न दिला. प्रश्नाचं उत्तर असं दिलं की तुम्ही सांगतात की देव सगळीकडे आहे, मग मंदिराची गरज काय, स्थापना करण्याची गरज काय? बरोबर की नाही? मग मुरारी बापू त्याला म्हणतात, हवा सगळीकडे आहे की नाही? आहे. हवा जर सगळीकडे आहे, मग आपल्या गाडीचं चाक पंक्चर झाल्यानंतर आपल्याला त्या पंक्चर पुत्राकडेच का जावं लागतं? जसं हवा सगळीकडे आहे तरी हवा भरण्यासाठी त्या पंक्चरवाल्याकडेच जावं लागतं, त्या पंक्चर पुत्राकडेच जावं लागतं. तसं देव सगळीकडे आहे, पण आमच्या अंतःकरणामध्ये मंगलता, दिव्यता आणि रम्यता येण्यासाठी मंदिरातच यावं लागतं. विठ्ठला विठ्ठल होतं. आणि ऑपरेशन जर दुसऱ्या दिवशी झालं नाही तर पत्नी मरणार, इथपर्यंत ऑपरेशनची तयारी. आगल्या दिवशी लोकांकडे जायचा, अहो माझ्या पत्नीचं उद्या ऑपरेशन आहे, पैसे द्या. माझ्या पत्नीचं ऑपरेशन, माझी शांत बसा, माझ्या पत्नीचं ऑपरेशन आहे, पैसे द्या. सगळ्या पाहुण्या रावळ्यांकडे गेला, पैसे मागतोय, पण कुणीच पैसे देत नाहीये. कारण ज्यावेळी आपल्याकडे पैसे नसतात त्यावेळी जगाकडे पैसे नसतात, ज्यावेळी आपल्याकडे असतात त्यावेळी जगाकडे असतात. म्हणून त्याच्याकडे पैसे मागतोय, कुणीच पैसे देत नाहीये. मग झालं असं, कुणीच पैसे देत नाही. रात्रीचे 11 वाजले, 11:30 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, पण कुणीच पैसे देत नाहीये. मग त्यानं विचार केला, पैसे देत नाही, यामुळे जर मी समाजासमोर रडलो, लोकांसमोर जर रडलो तर लोक माझं दुःख रडून ऐकतील आणि समाजाला उद्या हसून सांगतील. म्हणून मी समाजापुढे रडत नाही, मी देवापुढे रडतो. आणि असंच जसं आपण सर्वांच्या प्रेमानं असं सुंदर मंदिर बांधलं, असं सुंदर मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये गेला आणि त्यानं विचार केला, आता समाजासमोर रडायचं नाही, आता देवासमोर रडायचं. देवासमोर बसला आणि बसल्यानंतर त्या देवाचं भजन करायला चालू केलं. हरे राम हरे राम, तारू वाजवा, राम राम हरे हरे, हरे राम, हात वर करा, हरे राम हरे
राम राम हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम त्या मंदिरामध्ये गेला आणि त्या हनुमानजीच्या मंदिरामध्ये रामप्रभूंचं भजन करायला लागला. भजन करायला लागल्यानंतर रात्रीचे 1:30 वाजता, रात्रीच्या 1:30 गावातला एक शेठजी, म्हणजे जो गडगंज श्रीमंत आहे, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, असा एक व्यक्ती गावातून फिरत होता. आणि फिरता फिरता त्याच्या कानावर हे शब्द पडले, या रामप्रभूचं भजन पडलं. एवढ्या रात्रीच्या 1:30 वाजता कोण मंदिरामध्ये भजन करतोय म्हणून तो श्रीमंत व्यक्ती मंदिराच्या दिशेने आला, पायऱ्या चढून वर आला. वर आल्यानंतर त्या मनुष्याकडे बघतोय. त्या मनुष्याकडे बघत असताना तो मनुष्य मुखानं देवाचं नामस्मरण करतोय, मुखानं रामाचं भजन करतोय, पण डोळ्यातून पाण्याच्या धारा लागलेल्या. रडतो. देवासमोर रडलेला मनुष्य बघितला आणि तो श्रीमंत व्यक्ती त्या बसलेल्या मनुष्याला विचारतो, अरे का रडतोय, एवढ्या रात्रीच्या 1:30 वाजता का भजन करतोय? तेव्हा तो बसलेला व्यक्ती सांगतो, माझ्या पत्नीचं उद्या ऑपरेशन आहे आणि ऑपरेशन साठी जर 50,000 रुपये जर आज रात्री मी जमा केले नाही तर उद्या माझी पत्नी मरेल, उद्या माझी पत्नी मृत्युमुखी पडेल, उद्या माझी पत्नी संपेल, म्हणून मी आज पैसे जमा करतो. सगळ्या पाहुण्या रावळ्यांकडे मागितलं, सगळ्या नातेवाईकांकडे मागितलं, पण कुणीच मला पैसे दिले नाही. मग असा विचार केला, समाजासमोर रडलो तर समाज माझं दुःख रडून ऐकेल आणि उद्या समाजाला पारावर बसून हसून सांगेल, म्हणून मी ठरवलं की देवासमोर रडायचं, म्हणून मी देवासमोर रडतोय. तेव्हा तो श्रीमंत व्यक्ती म्हणतो, अरे 50,000 रुपयासाठी देवासमोर रडतो, तुला लाज नाही का वाटत? तर हे माझं कार्ड. तो श्रीमंत व्यक्ती खिशातून कार्ड काढतो. हे बा, याच्यावर माझा नंबर आहे, याच्यावर माझा ऍड्रेस आहे, याच्यावर माझा पत्ता आहे आणि हे 50,000 रुपये घे. 50,000 रुपयाचा चेक तो श्रीमंत व्यक्ती त्या गरीबाला देतो आणि आपलं कार्ड देतो. कार्ड देत असताना सांगतो, याच्यावर माझा पत्ता आहे, याच्यावर माझा ऍड्रेस आहे, याच्यावर माझा नंबर आहे आणि पुन्हा जर पैशाची गरज पडली तर या नंबरावर मला फोन कर. तेव्हा तो बसलेला व्यक्ती गोड उत्तर देतो. तो बसलेला व्यक्ती सांगतो, बाबा रे, मला तुझ्या नंबराची गरज नाहीये, मला तुझ्या मोबाईल नंबराची गरज अजिबात नाहीये. का गरज नाहीये? त्याचे कारण असे, माझ्याकडे अशा व्यक्तीचा नंबर आहे की ज्याने रात्री 1:30 वाजता तुला मंदिरात यायला भाग पाडलं, अशा व्यक्तीचा माझ्याकडे नंबर आहे. मला तुझ्या नंबराची गरज नाहीये. सांगायचं तात्पर्य माझं होतं, असं होतं, तुका माने आता आपुल्या सायाचे, 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 आम्हा जगदीश सांभाळा, आम्हा जगदीश सांभाळा. देवा, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदीचे सांभाळावे. देवा, आता तुझी आम्ही प्राण प्रतिष्ठा केली, तुझं मंदिर बांधलं, मग आता काय कर, इथून पुढे तू आमचा सांभाळ कर, आम्हा जगदीशे सांभाळावे. आम्ही तुझी भक्ती करू, आम्ही दरवर्षी तुझा सप्ताह करू, दरवर्षी नाही सप्ताह जमला छोट्या कानिक होईना आम्ही तुझा कार्यक्रम करू,
पण करू देवा, पण तू आमचं वर्षभर काय कर, तर आम्हा जगदीशे सांभाळावे, आम्हाला आमचा सांभाळ कर. मग महाराज म्हणतात मी तुझा सांभाळ करेल, पण त्यासाठी तुला माझं नाव घ्यावं लागेल. माझं नाव घेऊन हनुमंतराय म्हणतात माझं नाव नका घेऊ. हनुमंतराय म्हणतात की माझं नाव घेऊ नका, माझ्या देवाचं नाव घ्या. हनुमंतरायांचे देव कोण? भगवान प्रभू रामचंद्र. त्या प्रभू रामचंद्राचं नाव घ्या. मग त्या रामप्रभूंच्या नावाची आवड निर्माण झाली. मग राम नामे उपजे आवडी. परिणाम काय होईल? सुख घडोघडी वाढो लागे. त्या सुखाची अनुभूती व्यक्त होणार कशी? महाराज त्याची अनुभूतीचं वर्णन अभंगाच्या 3ऱ्या चरणात करतात. कंठी प्रेमसाठी नैनी निरलो त्याचं चिंतन केल्यानंतर आम्हाला अनुभूती काय येईल? कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. आमच्या हृदयामध्ये रामाचं रूप प्रगट होईल. कोणाच्या प्रगट झालं? हनुमानजीनं अखंड रामाचं भजन केलं. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. अखंड हनुमानजीनं प्रभू रामचंद्राचं भजन केलं. त्या भजनाचा परिणाम काय झाला हो? तो देव हृदयामध्ये येऊन राहिला. ज्यावेळी सगळं युद्ध करून आले प्रभू रामचंद्र, सीता माता, हनुमानजी, भरतजी, लक्ष्मणजी सगळे युद्ध करून आले. आणि युद्ध करून आल्यानंतर विजय झाल्यानंतर सीता मातेनं सगळ्यांना बक्षीस द्यायचं ठरवलं. भरतजींना युद्धामध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे चांगलं बक्षीस दिलं. लक्ष्मणजीला सुद्धा चांगलं बक्षीस दिलं. आपल्या मालकाला रामचंद्राला सुद्धा चांगलं बक्षीस दिलं. पण मात्र हनुमानजी माग, कारण हनुमानजी माकड योनीमध्ये जन्माला आले. योनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, आईचा पापिष्ट कोण आहे. कारण शास्त्रकार असं सांगतं, दिवस उगल्यानंतर जर आपण माकडाचं तोंड बघितलं तर तो दिवस आपला अपशकून जातो. पण रामप्रभूंची कृपा त्या माकडावर झाली. त्या माकडाचं तोंड बघितल्याशिवाय कामाची पूर्तता होत नाही, कामाची आपली सुरुवातच होत नाही. कारण नाव म्हणजे सकाळच्या वेळी रामप्रभूंचं, अर्थात रामप्रभूंचे भक्त हनुमानजीचं आपण सर्वजण दर्शन घेतो. गावोगावी हनुमानजीचं मंदिर असतंच. आणि त्या हनुमानजीचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढील कामाला सुरुवात करतो. म्हणजे ही एवढी मोठी अधिकार प्राप्त झाला कशामुळं? तर त्या रामाच्या चिंतनामुळं. त्या रामाच्या चिंतनामुळं या सगळ्यांना बक्षीस दिलं सीता मातेनं. पण हनुमानजी माकड योनीमध्ये जन्माला आलेले, कोपऱ्यामध्ये बसलेले. आता या हनुमंताला द्यायचं तरी काय? सहज त्या हनुमंताकडे गेलं. अरे आपला हनुमंत राहिला. म्हणून सीता मातेकडे देण्यासाठी काहीच नव्हतं. सीता मातेनं आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला आणि त्या हनुमानजीच्या गळ्यामध्ये घातला. हनुमानजी, तुम्ही चांगली कामगिरी केल्याबद्दल
तुम्ही विजय मिळवल्याबद्दल माझ्याकडून हे तुम्हाला बक्षीस. हनुमानजीला दिलं तो मोत्याचा हार, तो नवरत्नाचा हार. आता हनुमानजी माकड कुळामधले. हनुमानजी असे झाडाच्या फांदीवर जाऊन बसले. एक एक रत्न घ्यायचे, फोडायचे. एका एका रत्नाची किंमत पृथ्वीच्या मोला इतकी होती. एवढं बहुमोल किमतीचं रत्न. पण हनुमानजी दाताना तो रत्न फोडायचे आणि त्यामध्ये डोकून बघायचे. त्यामध्ये डोकून बघायचे. सीता मातेचं लक्ष गेलं, अरे या पृथ्वीच्या मोलाची किंमत असलेला एक एक रत्न आणि या रत्नाचा हार मी हनुमंताला दिला. पण हनुमंत एक एक रत्न फोडतोय आणि त्यामध्ये डोकून बघतोय. हनुमंतराय काही पागल तर नाही झाला ना? सीता माता म्हणते. हनुमंतरायला काही पिसाळलेलं कुत्र तर नाही चावलं ना? सीता माता असं म्हणते. मग सीता माता हनुमंतराय जवळ जाते आणि हनुमंतरायाला विचारते, अरे एवढा बहुमोल किमतीचा हार मी तुला दिला आणि तू एक एक मणी फोडतोय त्यामध्ये डोकून बघतोय. त्यावेळी सीता माता हनुमानजीला विचारते, तुम्ही तो मणी फोडून त्या मण्यामध्ये काय बघतात? त्यावेळी हनुमानजी उत्तर देतात, या फोडलेल्या रत्नामध्ये, या फोडलेल्या मोत्यामध्ये, या फोडलेल्या मण्यामध्ये मी माझा देव म्हणजे प्रभू श्रीराम बघतोय. कशामध्ये? त्या मण्यामध्ये, त्या रत्नामध्ये मी राम प्रभूला बघतोय. सीता माता म्हणली, पागल तर नाही झाला? मण्यामध्ये कुठे राम असतो का? तेव्हा हनुमानजी सांगतात, राम कुठे नाही. सगळीकडे सर्वा घटी राम, देहा देही एक. तो सगळीकडे आहे, सर्वांच्या घटाघटात आहे, तो सगळीकडे आहे. मग या मनामध्ये सुद्धा पाहिजे. तेव्हा सीता माता रागानं बोलते. सीता माता राग राग बोलते, सर्वा घटी राम आहे ना? मग तुझ्या हृदयामध्ये आहे का? असं म्हटल्यानंतर हनुमानजी आपल्या दोन्ही हाताच्या नखांनी आपली छाती फाडतात आणि छातीमध्ये हनुमानजी आपल्या छातीमध्ये प्रभू रामचंद्र आणि सीता मातेचं दर्शन घडवतात. श्रीराम जानकी बैठे मेरे काय? श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, बैठ लो मेरे दिल के नगीने में, बैठ लो मेरे दिल के नगीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. हे झालं हिंदी कवीचं मत. पण एक मराठी कवी सुद्धा गोड सांगतो. काय सांगतो? प्रभु रामाने दर्शन द्यावे, प्रभु रामाने दर्शन द्यावे, गात मुखे हरिनाम हरिनाम, अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील श्रीराम. श्रीराम 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 प्रभू श्रीराम. मराठी कवी सांगतो, अंतरी माझ्या वास करावे रात्रंदिवस तू. म्हणजे रामप्रभूंना सांगतात, देवा तू माझ्या हृदयामध्ये वास कर. हृदयबंदी खाना केला
आत विठ्ठल कोंडीला, जसा सावता महाराजांनी आपल्या अंतःकरणामध्ये विठ्ठलाला कोंडलं, तसं हनुमानजी म्हणतात मी माझ्या हृदयामध्ये रामप्रभूंना कोरलं, रामप्रभूंना साठवलं. आणि हनुमानजी आपली छाती फाडून दाखवतात. छाती फाडून दाखवल्यानंतर आत प्रभू रामचंद्र आणि सीतामय्या दिसल्यानंतर सीतामय्याच्या डोळ्यातून गळागळा पाणी येतं. अरे आतापर्यंत मी तुला मरकट योनीमध्ये जन्माला आल्यामुळं तुच्छ समजत होते, पण तू सर्वात श्रेष्ठ आहे, कारण तू रामाचं दास्यत्व पत्करलं. दास्यत्वा निकट हनुमंत भक्ती केली. कारण भक्तीचे 9 प्रकार सांगितले. कोणते कोणते? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, वंदनम, अर्चनम, दास्य, सख्य, आत्मनिवेदनम. या 9 प्रकार भक्तीचे सांगितले. कारण 9विधा भक्ती आहे. या 9 प्रकार भक्तीचे सांगितले. त्यापैकी श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. कारण मी बोलतो ही कीर्तन भक्ती आहे आणि तुम्ही ऐकता ही श्रवण भक्ती आहे. म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, वंदनम, अर्चनम, दास्य. ही दास्यत्व भक्ती केली हनुमंतरायानं. आणि परिणाम काय झाला? म्हणून देखिले रामचरण. त्या रामप्रभूंच्या चरण बघायला मिळाले. त्या रामप्रभूंच्या चरणाची सेवा करायला मिळाली. केवळ कशामुळं? तर दास्यत्व पत्कारल्यामुळं. म्हणजे रामापेक्षा सुद्धा अधिक, रामापेक्षा सुद्धा थोडस एक गुंजभर सुद्धा हनुमानजी पुढे गेले नाही. पण रामापेक्षा जास्त प्रभावी, रामापेक्षा जास्त शक्तिशाली कोण असेल तर ते होते हनुमंतराय. पण हनुमंतरायाने आपली बुद्धी, आपली विद्या ही आपल्या गुरुच्या पुढे कधी वापरली नाही. कारण आपले गुरु हे आपल्या गुरुस्थानी असतात आणि गुरुच्या पुढे आपण आपली विद्या दाखवू नये, आपण आपली विद्या प्रगट करू नये. ती गुरुच्या सेवार्थी काम करण्यासाठी पडली तर ती योग्य ठरते, किंबहुना नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून माझा गुरु हा प्राण विसावा, माझा गुरु विना देव नाही तुझा. पाहता नाही, पाहता नाही त्रैलोकी, गुरु हा कृपेचा सागर, गुरु हा धैर्याचा महाराज गुरुला फार महत्व देतात. ज्ञानोबा सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे, मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. म्हणून गुरुला भजलं पाहिजे. माणसानं जीवनामध्ये आल्यानंतर गुरु केला पाहिजे. गुरु केला की माणसाच्या अंतःकरणातली गुरगुर कमी होते. म्हणून माणसानं गुरु करायचा आहे. आपल्या गावामध्ये संत आले, अर्थात आपल्या गावामध्ये हरिभक्त परायण परमपूज्य गुरुवर्य सदाशिव बाबा आले. मग बाबांच्या हातून माळ घातली पाहिजे. बाबांच्या हातून आपण भक्ती मार्गाला लागलो पाहिजे. आपल्या जीवनाचं आत्मकल्याण आपण साधलं पाहिजे. हे आपल्याला कळणं म्हणजे आपली सतत विवेक बुद्धी जागृत होणं. आणि ती जर आपली जागृत होत असेल तर खऱ्या अर्थानं आपल्यावर हनुमानजींना कृपा केली अशी समजावं. पण महाराज म्हणतात, बाबा रे, हे सगळं घडून येण्यासाठी, ही कृपा घडण्यासाठी, यासाठी पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य लागतं. तुकोबराय सांगतात, बाबा रे, हे साधन नाम घेणं सगळ्यात सोपं आहे, चिंतन करणं सगळ्यात सोपं आहे, कीर्तन करणं सुद्धा सगळ्यात सोपं आहे, परमार्थ करणं सुद्धा सगळ्यात सोपं आहे. पण हे सगळं करण्याकरता जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हे सगळं करण्याकरता त्याचं प्रारब्ध उत्तम पाहिजे आणि त्याचं मागच्या जन्मामधलं काहीतरी पुण्य शिल्लक पाहिजे. त्याच्याशिवाय त्याला हे प्राप्त होत नाही. आणि हे सांगत असताना जगद्गुरु तुकोबराय भैरवीचे सूर वापरतात आणि
भैरवीच्या स्वरामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाबा रे हे सोपं साधन आहे, पण यासाठी पूर्वजन्माचं सुकृत लागतं, अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने साधना
संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदये प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपदिष्टे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे. धावत्या वेगामध्ये धावत्या वेगामध्ये अभंगाचा भावार्थ बघण्याचा आपण प्रयत्न केला. जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, जे काही बरोबर असेल ते गुरुवाऱ्यांचा आशीर्वाद म्हणून ग्रहण करा. या ठिकाणी तुमच्या सर्व सज्जन श्रोते मायबापांचा दर्शनाचा योग प्राप्त झाला. खऱ्या अर्थानं गुरुवारे गुरुनाम सदाशिव बाबांच्या कृपा आशीर्वादानं तसेच आमच्यावर एकदम सख्या भावासारखं प्रेम करणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आमचे जयराम भाऊ यांच्या मार्गदर्शनानं इथं येण्याचा योग प्राप्त झाला. खऱ्या अर्थानं त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी मृदंगाची साथ करण्यासाठी गोड मृदंग वाजवला. खऱ्या अर्थानं जुनं ते सोनं म्हणताना ते आज मी अनुभवलं. खऱ्या अर्थानं गोड मृदंग वाजवला. ते मृदंग वाजवत नव्हते, त्यांच्या हातातून मृदंग बोलत होता. असा गोड व्यक्तिमत्व असणारे बाबांनाही कोटी कोटी धन्यवाद. इकडे पेटीची साथ केली. स्वराचं माझं कधी अजूनपर्यंत जमलं नाही, पण आज आमचं दोघांचं जमलं. कारण साथ करायला मध्यस्थी चांगला होता. जमत कधी माहिती का, जेव्हा मध्यस्थी चांगला असतो तेव्हा. मध्यस्थी चांगला असल्यामुळे आमचं स्वराचं माझं जमलं. कारण अर्थानं त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. गोड हार्मोनियमची साथ केली त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. इकडे विना घेऊन उभे असणारे बाबांनाही कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी लांबून आलेले, गावांधून आलेले, नाशिकहून आलेले आमच्यावर पितृवत प्रेम करणारे पाटील बाबांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्यासोबत आलेले आमचे हिंडे बाबा त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. तसेच इकडे लांबून नाशिकहून आमचे अशोक भाऊ आले, शेवटचे भैरवी गोड म्हणले, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. बाबांना हेत पाडायला सुद्धा ते होते, इथंही उपस्थिती त्यांनी दर्शवली, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. बाबांची आमची पहिलीच भेट, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. गोड असे चोपदार, फक्त एवढं झालं चोपदार नाचले नाही. चोपदार गोड आहे पण फक्त नाचायला पाहिजे होतं त्यांनी, बरोबर का नाही. एका ठिकाणी चोपदार इतका नाचायला लागला, नाचता इतका नाचला दमला. कीर्तन संपलं घरी गेला. बायको त्याला म्हटली का रे नवऱ्याला, कीर्तनामध्ये एवढा नाचत होता, काय झालं होतं? म्हटले काय नाही, नाचत होता असंच. म्हणले नाही महाराज ओळखीचे होते का? म्हणले नाही तसं काही. मग नाचत का होते कीर्तनामध्ये तुम्ही? तेव्हा तो म्हणतो अगं काय सांगू, कीर्तन चालू झाल्यापासून माझ्या धोत्रात झुरळ शिरलं होतं. काय म्हणला? कीर्तन चालू झाल्यापासून माझ्या धोत्रात झुरळ शिरलं होतं, निघतच नव्हतं, म्हणून मी उड्या मारत होतो. म्हणजे हे नाचणं वेगळं. बाबांनाही चोपदारकीची गोड साथ केली. बाबांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि आमचं व्हिडिओ ज्यांनी काढण्याचं काम केलं असे फोटोग्राफर, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. जे काही चुकीचं असेल भाऊ तेवढं कट करून टाक, फक्त तेवढंच कर. जे काही बरोबर असेल ते टाक. कुठं कोणत्या लिंकला टाकलं, कोणत्या ग्रुपला टाकतं, कोणत्या चॅनलला टाकलं, मला शेअर कर तेवढं, म्हणजे मला तरी पाहायला भेटेल. कारण मी गुजरातला कीर्तन केलं, सांगायला तर होईल ना, बरोबर नाही. गावाकडे गेल्यानंतर सांगायला होईल ना, कुठे गेल त्या कीर्तनाला? गुजरातला. पुढच्या वेळेस इंडोनेशियाला करू, श्रीलंकेला करू किंवा थायलंडला करू. तुमचे आशीर्वाद असले तिकडे पण करू, बरोबर का नाही. मग सांगायला होईल तेवढं काटकूट करून तेवढं टाकायचा प्रयत्न करा. या ठिकाणी सगळ्यांनी गोड असं सेवा माझी ऐकून घेतली, कुणी विक्षेप केला नाही. तुमच्या सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा विनम्र भावाने अभिवादन करतो. कुणाचं नामोल्लेख राहिला असेल तर माता पित्याचा अंत करून माफ करा. तुम्हाला 4 मुलं असेल तर मला 5वा समजा, 3 असेल तर 4था समजा, 2 असेल तर 3रा समजा, 1 असेल तर 2रा समजा, नसेल तर दत्तक घ्या, पण मला माफ करा. झालेली सेवा सकल संतांच्या चरणी, गुरुवाऱ्यांच्या चरणी समर्पित करतो. नातरी बाळक भोबळा बोली, का वाकुडा विचुका पावली, ते चोज करुणी माऊली रजे जेवी. धावत्या वेगामध्ये एखादा अपशब्द केला असेल तर माता पित्याचा अंत करून माफ करा. जे काही बरोबर असेल ते गुरुवारे गुरुनाम सदाशिव बाबांचा आशीर्वाद समजून ग्रहण करा. पुन्हा एकदा जाता एकच वाक्य बोलेल, जितनी रहा किती तुम लोगों ने मेरे बारे में. नीट ऐका, आवडलं तर टाळ्या वाजवा. जितनी रहा किती तुम लोगों ने मेरे बारे में, उतनी तो कोई बढ़िया बात नहीं. जितनी रहा किती तुम लोगों ने मेरे बारे में, उतनी तो कोई बढ़िया बात नहीं. ये तो आशीर्वाद है तुम जैसे माँ बाप के, इन महाराज लोगों के, वरना मुझ में भी कोई बढ़िया बात नहीं.
जाता जाता एवढंच बोलेल आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रुद्र हनुमान की जय. या ठिकाणी सदाशिव बाबा आपल्याला 2 शब्द. देव होय गुरु. आता तुम्ही आमचे गुरु झाले. परिपूर्ण माझ्या बालकाचं कीर्तन ऐकलं. ज्ञानेश्वर माऊली ही ज्ञानेश्वर माऊली इतकी सुंदर आहे बघा. त्यांनी काय सांगितलं ऐकलं ना का 2 असतील तर तिसरा मला माना. मुलगा मी तुमचा आहे. 1 असेल तर मी तुमचा मुलगाच आहे. नसेल तरी मी तुमचा मुलगा आहे. आणि खरंच आपला मुलगा आहे. आपल्या भागात येऊन ते भागवतचार्य आहेत. त्यांना सगळी कथा माहीत आहे. आणि आपल्या पेंढारदेवीच्या सोमा बात्री बाबा यांनी अशी साथ द्यावी. असे लेकरांवर प्रेम करावा. तुम्ही नवरा बायको त्यांचा माझ्या लेकराचा कीर्तन परिपूर्ण ऐकलं याचा मी आभार ठेवतोय. का आणि इथले जे पोरांनी आमच्या साहेबांनी महान साथ केली. फुलजी बुवा, चव्हाण बाबा, आमचे भरत बुवाला बुवा बनवलं. बरं बुवा बनवलं. भरत म्हणजे भरतच आहे. कधी ना हारत. भरत कधी ना हारत असा माणूस आहे. आणि त्या लेकराने आज कमीत कमी 43 दिवस झाले. 43 दिवसाचे उपास ते लेकरांना त्याने धरायला लावला. उपास आहेत त्यांना. उपास कशासाठी? का मारुतीराव आपल्या गावामध्ये येतोय. सुख शांती देणार आहे तो. बाळाने सांगितलंच का तो रुद्र अवतार आहे. 11वा अवतार आहे. आणि 11वा अवतारामधून आपल्याला तो काहीतरी देणार आहे. सरपंच आमचे गणूदादा सगळेच त्यांचे जे साथीदार आहेत. एक बुरवडचा पोरगा येतो इथं. बुरवडचा बघा एवढा सोडून त्यांनी मगाशी मला सांगलाय. तर काय तुम्ही एक सांगत आहेत ते काय लावत आहेत तुमच्या इकडे? काय सांगत आहेत? टरबूज. आमच्या इकडे दुसरा सांगत आहेत. कलिंगड. ना आमच्या इकडची भाषा थोडी वेगळी. आम्ही कलिंगड आणि तुमच्या इकडे टरबूज. त्याचा अर्थ आम्हाला एक वेगळा होतो. टरबूज नाही फार वेगळा अर्थ होतो. नाही थोडासा विचार करा. बुज फार वाईट काम आहे ना. म्हणून त्या टरबूज लागलेत बिचाऱ्याने तरी सोडून इथं आहे. बात्री साहेब खरंच ना. म्हणजे एवढा तुमच्यात प्रेम तयार आहे. आणि हा प्रेम सुख दे. प्रेम सुख दे. प्रेमाविण नाही समाधान. कामच्या लेकराने जो तुम्हाला प्रेम दिला तुमच्या हृदयात दाटला
असाच हा प्रेम पुढच्या वर्षापर्यंत आपल्या हृदयात ठेवा. परत आपण त्या लेकराला बोलवू आणि पुढल्या वर्षी त्याला नक्कीच आपण मोठा कार्यक्रम द्याव. आजचा कार्यक्रम मला करायचा होता, माझा कार्यक्रम शेवटचा त्यांना द्यायचा होता. का ते पंढरपुराला असणारे लोक आमचे पाटील बाबा तिकडे जाऊन त्यांनी हे लेकराला तयार केलं. हो, काय सांगावं, काय त्याचे गुणगान सांगावे. तू काय म्हणे, गुणचंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. का तुमच्यामध्ये जे चंदनासारखे शीतळ बनले तुम्ही, आणि असाच प्रेम असू द्या. हा प्रेम शेवटापर्यंत जाईल ही खंत मी ठेवतोय. आणि प्रत्येक वेळेस साहेबांना आमंत्रण करा. साहेब याला कंटाळा नाही करणार, आपल्याला परिपूर्ण साथ देणारा. अहो, ते जिल्ह्याचे अधिकारी आहेत भाजपचे, आणि तो एक देव आहे. बघा ना, शेवटच्या दिवसाला तो मोदी साहेब कशावर येणार आहे, नोटवर येणार आहे, नोटवर. आज शब्द माझा लिहून ठेवा. आणि असा देव आमच्या भागात तर काय झोपडपट्ट्या दिल्या काय नाही, आखी घरा अवस्तरून टाकली नाही तर लोकात भरमसाठ राहते. पण लोकांची येत नाही. त्याला कारण आम्ही शेटला सांगितलंय, सगळ्या विटा तिकडे द्या, नाही तर ही विटाच नाही मिळत. नाही तर आम्हाला आडवा पाडून लोक ते एकोणमेरावर रचतील. मग काय, म्हणून तुम्ही काय करा, हा प्रेम टिकवण्यासाठी बघा. का इथं जे माणसं येतात ना बाबा, ते माणसात देव येतात. एवढे लांबून येतात ना, ते पण देव आहेत, तुम्ही पण देव आहेत. आम्ही तुमच्या भुकेला आम्ही ताणलेलो आहोत, तुमच्यासाठी आम्ही ताणलेलो आहोत. तुमचा प्रेम आम्हाला मिळावा आणि आमचा प्रेम तुम्हाला मिळावा, त्याच्यासाठी एवढे लांब दुरून आलो मी गा. एवढे दुरून आम्ही येतो ना, त्याला कारण आहे का हे साहेबांचा प्रेमच नाही तुटत. हो, जयराम साहेबांचा नाही प्रेम तुटत. आमचा गणूदादा आहे ना, तो काय असेल तो असेल, पण गणूदादाचा नेम आणि त्याचे सासरेचाच नेम. सासराच ना, कोण आहे ना, मला माहित त्याचं नाव काय रे, सांगा रे. नदी मुकाटेच राहिला. भारत कधी ना हारत असा तो माणूस तुम्ही तयार केला. इकडे जावा येऊन जर जावाला राजा बनवलाय. वा, मला आनंद आहे. मला आनंद आहे ह्या गोष्टीचा. सगळे लेकरांना सांभाळतो ना, त्याला सांगावा तो एक दाता, नाही का. असा दाता तुम्ही तयार केला आणि असेच राहा. आमचे पकवाजा तिकडे रेशन आलाय, पण इकडे पळून आलाय. त्यांच्या बरोबर पेटी मास्तर आहे. त्यांना दबावाखाली ठेवून आणि इथवर आणलं. त्यांना कारण आहे, बापा हे मोठे लोक आहेत, साहेबांसारखेच आहेत, पण नाविलास गुरुचा हुकूम धन्याचा मी चोपदार त्यांचा. का धन्याचा हुकूम झाल्यानंतर त्यांना यावा लागतोय, नाही का. आणि हा प्रेम देण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र आलात. आणि असा कार्यक्रम उज्ज्वला करा, मोठा करा. हो, ह्याच्या पलीकडे फार मोठे कार्यक्रम होतील ही मी खंत बाळगतो. आणि आमचे आज बुवा कितीतरी लांबून आले बरं का, देवडोंगरीचे. मला वाटत नव्हतं काय येतील, पण आले. निंबारे तोही आपला नातेवाईकच असेल, नाही का. म्हणून मी जे सांगलं ते खरे आहे. आणि असा प्रेम ठेवा. माझ्या सगळ्या माय बहिणी आहेत ना, मी दुपारी सांगला, दुपारी चव्हाणबाई मला ना त्या काय खायचा होता, काय त्या दुधाचा काय बनवत आहे, पनीर. बाहेर मी सांगा, बाई मला पनीर खायचं आहे, तर पनीर घरी घेऊन गेली. खरंच अशा माझ्या लेकी आहेत, एवढा मोठा प्रेम देतात. हा प्रेम टिकवण्यासाठी आपण एकत्र आलोय आणि असाच राहू द्या. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. कार्यक्रम संपलेला जाहीर करा.